जय हिंद मित्रांनो, मिशन टी सरावासाठी टेस्ट सिरीजमधल्या पेपर क्रमांक 2 जे की 6वी ते 8वी करिता घेण्यात आलेला आहे। त्याच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 2च्या विषय सामाजिक शास्त्राच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्राच्या 60 प्रश्नांचं या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे स्पष्टीकरण करणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। परंतु डिटेल्समध्ये सर्व गोष्टींची स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा। साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण अजूनही जर काही सरावासाठी टेस्ट सिरीज जॉईन केलेली नसेल तर आपल्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। फक्त 150 रुपीजमध्ये जे आहे तुम्हाला 10 पीडीएफच्या स्वरूपामधल्या प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरसूची आणि व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देखील मिळणार आहे। तुम्हाला जर का या टेस्ट सिरीजमध्ये जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करता येणार आहे। आपल्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशा प्रकारची टेस्ट सिरीज ठरणार आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया स्पष्टीकरणाचा व्हिडिओ। आणि मित्रांनो, या पेपरमध्ये जे आहे सामाजिक शास्त्राचे प्रश्न 91 नंबरपासून ते 150 नंबरपर्यंतचे प्रश्न हे सामाजिक शास्त्र या विषयाचे घेण्यात आलेले होते। बघा आता 91 नंबरला काय प्रश्न विचारण्यात आला होता। प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? 4 ऑप्शन आहेत। प्रकाशाच्या तीव्रतेशी, प्रकाशाच्या वेगाशी, वर्षाच्या कालावधीशी किंवा एका वर्षात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशासोबत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे आपल्या सर्वांसाठी सोपाच असेल असं मी आशा व्यक्त करतोय, कारण जे प्रकाश वर्ष जे आहे त्याचा संबंध हा प्रकाशाच्या वेगासोबत आहे। कारण एका वर्षामध्ये प्रकाश जेवढ्या किलोमीटर जे आहे अंतर पार करतं तेवढ्या त्या अंतराला जे आहे 1 प्रकाश वर्ष असं नाव देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे प्रकाश वर्ष ही जी संज्ञा आहे ती प्रकाशाच्या वेगाशी संबंधित आहे। बघा त्याच्यानंतर 92 नंबरचा प्रश्न आहे। दक्षिण आफ्रिका या देशाच्या कोणत्या भागातून जे आहे मकर वृत्त जाते? दक्षिण, मध्य, उत्तर किंवा अति दक्षिण? तर मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर जे आहे आफ्रिका खंडाच्या उत्तर भागामधून जे आहे मकर वृत्त जे आहे ते गेलेले आहे। त्याच्यानंतर 93 नंबरचा प्रश्न आहे। शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण आणि कोणते एक राज्य होते या परगण्यांची जी आहे जहागिरी होती? बघा, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण आणि अजून कोणता एक परगणा होता? तर त्याच्यामध्ये इंदापूर, सासवड, वेल्हे, जुन्नर असे हे ऑप्शन्स आपल्याला देण्यात आलेले आहे। तर याच्यापैकी छत्रपती शिवरायांकडे जे आहे इंदापूर हे देखील परगणा याची जी आहे जहागिरी शिवरायांकडे होती। 94 नंबरला, शिवरायांनी कोणत्या तहानुसार मुघलांना 23 किल्ले व त्या खालचा 4 लक्ष होण्याचा मुलूक देण्याची अट स्वीकारली होती? शिवरायांचा नाईलाज होता, तो कोणता तह होता? पुण्याच्या, पुरंदरचा, रायगडचा किंवा प्रतापगडाच्या? कोणत्या गडावरती हा तह झाला होता ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांना जे आहे माघार घ्यावी लागली होती, नाईलाज होता की मुघलांना त्यांना जे आहे 23 किल्ले आणि त्याच्या खालचा 4 लक्ष होण्याचा जो मुलूक आहे तो देण्याची अट या ठिकाणी स्वीकारावी लागली होती? तर मित्रांनो, तो होता पुरंदरचा तह। पुरंदरचा तह हा एक प्रकारचा ऐतिहासिक घटना आहे असं आपण म्हणू शकतो। 95 नंबरला बघा, कोणत्या प्रकारचे विधेयक हे प्रथम लोकसभेमध्ये मांडावे लागते? सर्वसाधारण विधेयक, खाजगी, संविधानात्मक किंवा अर्थविधेयक? तर बघा, लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडावा लागणारा जो विधेयक आहे तो अर्थविधेयक आहे असं आपण म्हणू शकतो। अर्थविधेयक हे सुरुवातीला लोकसभेत मांडावं लागतं, त्याच्यानंतर ते राज्यसभेमध्ये जातं आणि राष्ट्रपतींच्या सहीनिशी ते जे आहे मंजूर केल्या जातं। 96 नंबरचा प्रश्न बघा, आणीबाणीचे अधिकार कोणाला देण्यात आलेले आहे? संसदेला, पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना किंवा उपराष्ट्रपती यांना? तर मित्रांनो, लक्षात घ्या, आणीबाणी मग ती आर्थिक आणीबाणी असेल किंवा इतर कोणती आणीबाणी असेल, ते सर्व आणीबाणी लावण्याचा अधिकार भारतीय संविधानाने जे आहे राष्ट्रपतींना दिलेला आहे। राष्ट्रपती हा पंतप्रधानांच्या सहमतीने देशामध्ये आणीबाणी जाहीर करू शकतो।
हा नियम आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर असायला पाहिजे. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, गुजराती भाषेचे जे आद्य कवी आहे ते कोण आहे? चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, संत मीराबाई, संत नरसिंह मेहता. बघा, इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. मराठी भाषेचं तर आपल्याला माहिती असू शकेल, परंतु इथे विचारलेलं आहे गुजराती भाषेचं. तर गुजराती भाषेचे जे आद्य कवी होते ते होते संत नरसिंह मेहता. 98 नंबरला बघा, विजयनगरचे जे राज्य होतं त्या राज्याची राजधानी कोणती होती? तिरुचिरापल्ली होती, कांची होती, हम्पी होती की बिदर होती? हा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे, कारण विजयनगरचं राज्य देखील इतिहासामध्ये अजरामर अशा प्रकारचं हे राज्य आहे आणि त्याची राजधानी आपल्याला माहिती असायला हवी. त्याची जी राजधानी होती मित्रांनो ती होती हम्पी. हम्पी ही त्याची राजधानी होती. त्यानंतर बघा 99 नंबरचा प्रश्न आहे. सर्वोच्च रेषा जवळजवळ असेल तर ढलान कशी असते? खंडात उतार, तीव्र ढलान, मंद ढलान, तिन्ही बरोबर आहे. तर जेव्हा सर्वोच्च रेषा जवळजवळ असेल तेव्हा ढलान जे काय होऊन जाते ती तीव्र गती प्राप्त करते. हे त्याचं उत्तर आहे. भूगोलाचा प्रश्न आहे हा. 100 नंबरचा प्रश्न आहे. महासागरीय कवचावर कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? ग्रॅनाइट, चुनखडी, बेसाल्ट व ग्रंप्रो किंवा याच्यापैकी नाही? बघा, महासागराचा जो कवच आहे मित्रांनो लक्षात घ्या, महासागराचा जो कवच आहे त्या कवचावरती या ठिकाणी आपल्याला एकतर बेसाल्ट प्रकारचा किंवा ग्रॅम्ब्रो प्रकारचा जो खडक आहे तो पाहायला मिळतो. हा इम्पॉर्टंट टाईपचा प्रश्न आहे. थोडंसं नवीन आपल्याला वाटेल, परंतु हे याचं उत्तर हेच यायला पाहिजे होतं. आता 101 नंबरला आहे. हवेचे बाष्पधारण क्षमता, हवेची जी बाष्पधारण करण्याची जी क्षमता आहे ती हवेच्या कोणत्या गोष्टीवरती अवलंबून राहते? हवेच्या तापमानावर, हवेच्या वेगावर, हवेच्या दिशेवर की यापैकी नाही आहे? तर बघा, हवेनं किती बाष्पधारण करायची हे कोण डिसाईड करतं? तर हवेचा जो तापमान आहे तो डिसाईड करतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 102 नंबरला प्रश्न आहे की समुद्राची रिकामी जागा मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते. म्हणजे समुद्राच्या किती खोलवर जे आहे सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते? 100 मीटर, 200 मीटर, 1500 मीटर किंवा 500 मीटर? तर मित्रांनो लक्षात घ्या, उष्णता सांगितलेली आहे. तर उष्णता ही समुद्रामध्ये 500 मीटर खोलीपर्यंत ती पोहोचू शकते. ठीक आहे. त्या ठिकाणी असणारे जे काही जीवजंतू आहेत किंवा समुद्री वनस्पती आहेत त्यांना देखील ती जी ऊब आहे, ती जी उष्णता आहे ती मिळत असते. ती जर का 500 मीटर खोलीवर जरी असेल तरी देखील. 103 नंबरचा प्रश्न आहे. सागरी प्रवाहांचा साधारण वेग किती असतो? 2 ते 10 किलोमीटर, 3 ते 10 किलोमीटर, 5 ते 10 किलोमीटर, 2 ते 5 किलोमीटर. मग आता सागरी प्रवाह हा जो असतो तो हळूवारच चालतो, परंतु त्यालाही वेग आहे. ठीक आहे, त्यालाही वेग आहे. तो किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटरपासून ते 10 किलोमीटरपर्यंत तो धावतो किंवा त्याचा जो आहे वेग आपल्याला पाहायला मिळतो. आता 104 नंबरला क्वेश्चन आहे की इतिहासामध्ये जे आहे पुरा हा जो शब्द आहे पुरा त्याचा अर्थ काय? पुरा म्हणजे नवीन, पुरा म्हणजे जुने, पुरा म्हणजे शेवटचा किंवा पुरा म्हणजे काय आत्ताचा? लक्षात घ्या, इंटरेस्टिंग अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे की पुरा म्हणजे काय? तर पुरा म्हणजे जुने. ठीक आहे, पुरा म्हणजे जुने. मुहम्मद पैगंबर यांनी कोणती कालगणनाची सुरुवात केली? ती हिजरी आहे, विक्रम संवत आहे, शालिवाहन शक आहे की शहनशाही आहे? तर लक्षात घ्या, इस्लाम धर्माचे जे संस्थापक आहे आणि प्रेषित आहेत मुहम्मद पैगंबर, त्यांनी हिजरी ही जी कालगणना आहे जी की मुस्लिम समाज याला फॉलो करतो याच्यानुसार जे आहे सर्व सण उत्सव साजरे केले जातात. त्या हिजरी कालगणनेची सुरुवात मुहम्मद पैगंबर यांनी केलेली आहे. 106 नंबरला उत्क्रांतीची कोणती संकल्पना सुस्पष्ट स्वरूपामध्ये पहिल्यांदा
कोणी मांडली? उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपामध्ये पहिल्यांदा कोणी मांडली? मायकेल फॅरेडे, केपलर, चार्ल्स डार्विन यापैकी नाही. तर मित्रांनो, इथं प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल की उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर जगजाहीर आहे, चार्ल्स डार्विन याने जे आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर 107 नंबर, आगीवर अन्न भाजून खाणाऱ्या मानवाचे नाव काय? तो कोणता मानव होता जो की आगीवरती आपले जे अन्न आहे ते भाजून खायचा? म्हणजे कुशाल मानव, ताठ कण्याचा मानव, बुद्धिमान मानव की शक्तिमान मानव? तर लक्षात घ्या, जो मानव अन्न भाजून खायचा तो मानव आहे शक्तिमान मानव. ठीक आहे, शक्तिमान मानव. त्याच्यानंतर आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? जनुकशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र की यापैकी नाही? बघा, भौतिकशास्त्र होऊ शकत नाही, यापैकी नाही आहे. जनुक किंवा जीव? तर लक्षात घ्या, जनुक म्हणजे जीन्स आणि जीन्सचा संबंध जे आहे अनुवंशाशी आहे. म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो की जनुकशास्त्र हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. हडप्पाकालीन मातीच्या भांड्यावरती कोणते पान हे कोरलेले असायचे किंवा कोणते चित्र हे कोरलेले असायचे? वडाचे पान असायचे, पिंपळाचे पान की केळीचे पान की नारळाचे पान? तर लक्षात घ्या, हडप्पाकालीन मातीच्या भांड्यावरती ना पिंपळाचं जे पान आहे ना ते आपल्याला सदैव कोरलेलं दिसायचं, पिंपळाचं पान. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना अजून काय म्हणतात? महाराष्ट्र पठार, पूर्व घाट, पश्चिम घाट यापैकी नाही आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर सह्याद्री पर्वत म्हणजेच काय? पश्चिम घाट. ठीक आहे, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येच आहे. ठीक आहे, म्हणून आपण जे आहे पश्चिम घाटामध्ये राहणारे लोक देखील आहोत असं आपण म्हणत असतो. दीर्घिका म्हणजे नेमकं काय? अथांग अवकाश, सूर्यमाला, ताऱ्यांचा समूह किंवा आकाश गंगा? तर साहजिक आहे, दीर्घिका हे काय आहे? असंख्य अशा ताऱ्यांचा एक समूह आहे, याला आपण दीर्घिका असं म्हणतो. हा प्रश्न भूगोलाचा आहे. त्याच्यानंतर बघा 112 नंबर, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती आहे? 107 मिनिटे, 107 सेकंद, 7 मिनिटे 20 सेकंद, 20 मिनिटे 7 सेकंद? बघा, कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे खग्रास चंद्रग्रहण जे आहे तो जास्तीत जास्त किती मिनिटापर्यंत राहू शकतो? काही जणांनी अगदी करेक्ट उत्तर दिलेलं असेल 107 मिनिटे. ठीक आहे, 107 मिनिटांपेक्षा तो जास्त असू शकत नाही, कारण चंद्र, पृथ्वी आणि त्याची जी परिवलन आणि परिभ्रमण गती आहे त्याच्यावरून हे सर्व आपण आकडे घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा 113 नंबरचा, कोणती समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? मलास्का, पाल्क, मॅगलनी, जिब्राल्टर? तर अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना कोण जोडतं? सोपं आहे, ज्याचा रनिंगमध्ये अभ्यास चालू आहे त्यांना याची उत्तरं जे आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये करत चालायची आहे, जेणेकरून आपला अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे ते आपल्याला लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी जे आहे मलाक्का हे याचं उत्तर असायला पाहिजे. 114 नंबरला बघा, सागरी अवसाद म्हणजे काय? अवसाद आहे हे, अवलाद नाही आहे. बघा ऑप्शन नंबर, भूखंडाची सीमा, अतिखोल तीव्र उताराचे सागरी भूरूप, मृदू चिखल, दगडगोटे, वाळू यांचे संचय. तर बघा, सागरी अवसाद म्हणजे काय? तर दगडगोटे, वाळू यांचे संचय. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? सागरी अवसाद असं म्हणत असतो. पुढीलपैकी कोणत्या भागात क्षारता जास्त असते? बघा, वृश्चिवृत्तामध्ये, उष्णकटिबंधामध्ये, समशीतोष्ण कटिबंधामध्ये की ध्रुवीय या ठिकाणी? तर आपल्याला काय विचारलं आहे? क्षारता कुठे जास्त आहे? क्षारता. तर मित्रांनो, जे उष्णकटिबंधीय भाग राहतो त्या ठिकाणी जे आहे क्षाराचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. म्हणून ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर असायला पाहिजे. 116 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे भरती होते? सागरी प्रवाहामुळे होते, पृथ्वीची केंद्रोत्सारी प्रेरणामुळे होते, वाऱ्यामुळे होते की उष्णतेमुळे होते?
तर बघा, जी भरती होत असते किंवा ओहोटी होत असते त्याला कारणीभूत कोण आहे? या ठिकाणी पृथ्वीची केंद्रोत्सारी प्रेरणा. यानंतर एक जनरल असा प्रश्न आहे की आपण इतर धर्मांविषयी काय बाळगायला हवा? सहानुभूती, ममता, आपुलकी की सहिष्णुता? तर आपल्याला या ठिकाणी उत्तर एकच देता आलं पाहिजे की आपण काय आहे, दुसऱ्या धर्माविषयी किंवा सर्वच धर्मांविषयी आपल्या मनामध्ये काय असायला हवी? सहिष्णुता असायला हवी. सहिष्णुता म्हणजे काय? माझा धर्म ठीक आहे, मी ज्या धर्माचं आचरण करतोय त्या धर्माचं मी पालन करतो, ते ठीक आहे, तो उत्तम आहे, परंतु इतर धर्माचा देखील आपल्या मनामध्ये एक प्रकारचा आदर असायला पाहिजे. ठीक आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की इतरांचा धर्म हा काय आहे, कनिष्ठ आहे किंवा खालच्या स्तरावरचा आहे. 118 नंबरचा प्रश्न आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक प्रामाणिक, कष्टाळू आणि लोकहितदक्ष असा शासक म्हणून कोणत्या पेशव्याचा उल्लेख होतो? पेशवा आहे रघुनाथ पेशवा, सवाई माधवराव, माधवराव किंवा दुसरा बाजीराव. तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये जे आहे अगदी लोकहितदक्ष अशा प्रकारचा जो पेशवा होता तो होता माधवराव पेशवा. यानंतर शिक्षणाचा हक्क प्राप्त करणे म्हणजे नेमकं काय? शाळा कॉलेजमधून शिकणे, शाळा कॉलेजची व्यवस्था करणे, शाळा कॉलेज काढण्याची मागणी करणे किंवा शिक्षणाच्या संधी देण्याची मागणी करणे आणि तिला मान्यता मिळवणे, हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, लोकशाही ही एक कशी पद्धत आहे? आदर्श समाजाची, आदर्श जीवन जगण्याची, आदर्श राजकारणाची किंवा राज्यकारभार करण्याची? लोकशाही हे काय आहे? तर लोकशाही हे काय असणार आहे? राज्यकारभार करण्याची एक आदर्श पद्धती आहे आणि ज्याच्या बळावरती आपण सर्व जिवंत आहोत किंवा आपल्या भारताचा जो राज्यकारभार आहे तो लोकशाहीच्या बळावरती या ठिकाणी चालू आहे. इराणचा बादशाह कोण होता ज्याने भारतावरती स्वारी केली? मोहम्मद घौरी, अल्लाउद्दीन खिलजी, नादिर शाह, सुलतान महमूद गझनवी. तर लक्षात घ्या, इराणचा तो बादशाह ज्याने की भारतावरती स्वारी केली तो होता नादिर शाह. नादिर शहाने भारतावरती स्वारी केली होती. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? उमाजी नाईक हा गुप्तहेर होता, बहिर्जी नाईक होता की नेताजी पालकर की जीवा महाला? तर मित्रांनो लक्षात घ्या, अतिशय चतुर आणि चाणाक्ष असलेले बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि त्यांनी जे आहे शिवरायांना असंख्य अशा बातम्या दिलेल्या आहे आणि गुप्तहेरचं जी जबाबदारी आहे ती चोखपणाने बजावलेली आहे. 123 नंबरला, शिवाजी महाराजांच्या पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणायचं? शिलेदार, हवालदार, सुभेदार की सरनौबत? तर बघा, शिवरायांचे जे पायदळ होते जे की पायी चालणारे सैन्यच आहे, परंतु ते कसे चालायचे? पायी चालायचे. तर त्यांना आपण, त्यांचा जो सेनापती आहे किंवा त्यांचा जो प्रमुख आहे त्याला आपण म्हणायचो सरनौबत. सचिव कोण होते? तर सचिव होते अण्णाजी दत्तो आणि अण्णाजी दत्तो यांचं काम काय होतं? पत्रव्यवहार सांभाळणे, परराज्यांशी संबंध ठेवणे, सरकारी आज्ञापत्रे काढणे किंवा व्यक्तिगत पत्रव्यवहार करणे. ते हे 4 ऑप्शन्स आहेत की जे की सचिव या पदाशी रिलेटेड आहे. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि तो आपल्याला मुखोद्गत हवा, या ठिकाणी आपण जे आहे पाठांतरच केलेलं हवं. तर सचिव पदावरील अण्णाजी दत्तो यांचे काम काय होते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सचिवाचं काम होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे आणि सचिव कोण होतं? अण्णाजी दत्तो. 125 नंबरला आहे, ऊसापासून साखर बनवणे हा कोणता व्यवसाय आहे? चतुर्थ, द्वितीय, प्राथमिक किंवा तृतीय? तर बघा, साखर बनवणे ऊसापासून हा कितवा व्यवसाय आहे? तर हा द्वितीय आहे. अगोदर ऊस उगवणे म्हणजे जे शेती ज्याच्यावर केली जाते तो प्रथम उद्योग आहे आणि त्याच्यावरती दुसऱ्या नंबरला जे आहे ऊसापासून साखर बनवणे हे द्वितीय उद्योग आहे. 126 नंबरला आहे, पुढीलपैकी कोणता घटक लोकसंख्येची गुणवत्ता ठरवतो? कपडे, उंची, साक्षरता, शासन
पद्धती. तर लक्षात घ्या, त्या लोकसंख्येमध्ये साक्षरता किती प्रमाणावरती आहे त्यावरून जे आहे लोकसंख्येची गुणवत्ता ठरली जाते. पुढीलपैकी कोणते अक्षवृत्त आफ्रिका खंडातून जात नाही? विषुववृत्त जात नाही, मकर वृत्त जात नाही, आर्टिक वृत्त जात नाही की कर्कवृत्त जात नाही. आफ्रिका खंडाचा विचार केलेला आहे या ठिकाणी. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे आर्टिक वृत्त आहे ते जे आहे आफ्रिका खंडामधून जाताना आपल्याला दिसत नाही. कोणत्या प्रदेशामध्ये हत्ती गवत आढळते? हत्ती गवत हे एक विशिष्ट प्रकारचं गवत आहे. ते कोणत्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो असा प्रश्न आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे सॅव्हाना, सेल्वा, दलदलयुक्त किंवा वालुकामय. तर मित्रांनो लक्षात घ्या, जो सॅव्हानाचा जो जंगल आहे त्या जंगलामध्ये आपल्याला या ठिकाणी हत्ती गवत नावाचा गवताचा एक विशिष्ट प्रकार पाहायला मिळतो. 129 नंबरचा प्रश्न आहे, माणूस सुरुवातीला नोंदी ठेवण्यासाठी कशाचा वापर करत होता? प्रतीके, चिन्हे, लिपी, विरुचे, तिन्ही बरोबर आहे. तर सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीके, वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह मानव हा काय करायचा? वापरायचा. हा या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. 130 नंबरला बघा, हडप्पापासून मोहेंजोदाडो किती किलोमीटर अंतरावरती आहे? 550, 650, 250 किंवा 450? बघा, या प्रश्नाचं उत्तर हे अगदी सोपं असायला पाहिजे, कारण हडप्पा आणि मोहेंजोदाडो हे आपण वारंवार जे आहे अभ्यासलेलं आहे. इतिहासाच्या मध्ये जे आहे अतिशय मोलाचं स्थान आहे या हडप्पा आणि मोहेंजोदाडो यांना. तर लक्षात घ्या, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते जवळजवळ जे आहे 650 किलोमीटर अंतरावरती आहे. 650 किलोमीटर. त्यानंतर बघा, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? हिंदी, प्राकृत, संस्कृत किंवा पाली? तर बघा, वैदिक वाङ्मय जे आहे त्याचं स्थान खूप महत्त्वाचं आहे, कारण ते आजही जिवंत आहे आणि त्याची जी भाषा आहे ती आपण सांगू शकतो या ठिकाणी की वैदिक वाङ्मयाची जी भाषा आहे आपली सर्वात जुनी भाषा, सर्वात जी की आपल्या मराठीची देखील जननी आहे असं आपण म्हणतो, ती भाषा म्हणजे काय? संस्कृत भाषा. जैन धर्मामध्ये कोणत्या तत्वाला जास्त महत्त्व दिले जाते? प्रेम, करुणा, दया, अहिंसा? तर अहिंसा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, जैन धर्मामध्ये या चारही गोष्टी आहेतच आहे, परंतु 4 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर मग ते काय आहे? ते अहिंसा आहे. ऑप्शन नंबर डी. चतुरंग सैन्य कोणी तयार केले? नंदराजांनी, रोहिल्यांनी, चोळ राजांनी की पाल राजांनी? चतुरंग सैन्य हे लक्षात घ्या, जे नंदराजे होते त्यांनी निर्माण केलेले आहे, नंदराजांनी. 134 नंबरला प्रश्न आहे, उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते? माउंट मॅकिले, माउंट किलिमंजारो, माउंट रॉकी, माउंट अँडीज? तर लक्षात घ्या, उत्तर अमेरिका हे किलिमंजारो जो पर्वत आहे ते सहारा वाळवंटामध्ये आहे, ते इकडे असू शकत नाही. मग कोण असायला पाहिजे? जे मॅकिले आहे, माउंट मॅकिले हे काय आहे? उत्तर अमेरिका खंडामधलं सर्वात उंच शिखर आहे असं आपण म्हणू शकतो. 135 नंबरला, जगातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? मिशिगन, ह्युरॉन, सुपेरियर, व्हिक्टोरिया? तर इथे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. सर्वात मोठं गोड्या पाण्याचं जे सरोवर आहे जगामधलं ते आहे सुपेरियर पर्वत, सुपेरियर सरोवर. ठीक आहे, सरोवर. 136 नंबरला आहे, जगातील सर्वात विशाल नदीखोरे कोणते आहे? नाईल आहे, कांगोचे आहे, अमेझॉनचे आहे की मिसिसिपी नदीचे खोरे आहेत? तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सांगू शकतो अमेझॉन जी नदी आहे ती जगातील सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे, मोठी नदी आणि लांब नदीमध्ये फरक आहे.
लांब नदी जर का विचारली तर ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की नाईल नदी ही सर्वात लांब नदी आहे, परंतु सर्वात मोठी नदी जर विचारलं तर मग ती अमेझॉनचं नदीचं खोरं आहे. 137 नंबरला सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी नोंदवले गेले आहे? स्नेक व्हॅली, डेथ व्हॅली, सिलिकॉन व्हॅली की मिसिसिपी व्हॅली? बघा, ज्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की जी डेथ व्हॅली आहे त्या ठिकाणी सर्वाधिक तापमान आहे, कारण त्या ठिकाणी फार कमी सजीव जे आहेत ते जिवंत आहेत. मॅगस्थेनिस याने कोणता ग्रंथ लिहिला? इंडिका, बुद्धभूषण, पंचतंत्र, राजतरांजनी? तर मॅगस्थेनिस याने जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. इंडिका नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आहे. कनिष्कच्या दरबारामध्ये प्रसिद्ध वैद्य कोण होता? सुश्रुत, चारक, जीवक किंवा दाहिर? ज्या व्यक्तीचं नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असणार आहे, चारक. चारक हा काय होता तर एक कनिष्कच्या दरबारामधला प्रसिद्ध असा वैद्य होता. हर दर्द का इलाज जिसके पास है वह है चारक. 140 नंबरचा प्रश्न. कल्हणाने कोणत्या नावाचा ग्रंथ लिहिला? अरेबियन नाईट्स, विवेक सिंधू, राजतरागिनी किंवा गीत गोविंद? तर याचं उत्तर आहे राजतरागिनी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राजा सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. राजा सिमुक हा वाकाटक, पाल, चालुक्य किंवा सातवाहन यापैकी कोणत्या घराण्याचा हा संस्थापक होता? तर तो होता बघा सातवाहन घराणे ज्याने निर्माण केले तो होता राजा सिमुक. त्यानंतर बघा 142 नंबरचा प्रश्न. प्राचीन भारतीय कोणत्या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियांचे वर्णन आहे? शस्त्रक्रिया, ऑपरेशन्स. अर्थशास्त्र, सुश्रुत संहिता, चारक संहिता किंवा यापैकी नाही? तर मित्रांनो लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे सुश्रुत संहिता. म्हणजे हे प्राचीन ग्रंथ आहे भारतातलं आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ऑपरेशनची जी पद्धती आहे किंवा ऑपरेशनविषयी महत्त्वपूर्ण काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्णन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपला जो इतिहास आहे त्या इतिहासाचा आपल्याला अभिमान असायलाच हवं, कारण आपण ही बरेचसे शोध लावलेले आहे. आपण म्हणजे आपण भारतीय. 143 नंबरला फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली? 1789, 1689, 1889, 1589? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण फ्रेंच राज्यक्रांती ही इम्पॉर्टंट घटना आहे मानवाच्या इतिहासामधली. कारण तेव्हापासून जे आहे जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन घडून आलेलं आहे. म्हणून फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली तर असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण हमखासपणाने सांगायचं 1789 मध्ये जे आहे फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झाली. गव्हर्नरने सतीबंदीचा कायदा भारतामध्ये केव्हा केला? किंवा कोणता तो गव्हर्नर होता ज्याने की सतीबंदीचा कायदा केला? तो लॉर्ड कर्झन होता, लॉर्ड डलहौसी होता, लॉर्ड रिपन की लॉर्ड बेंटिक? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असायला पाहिजे या ठिकाणी लॉर्ड बेंटिक. या लॉर्ड बेंटिकचे आपल्यावरती, आपल्या भारतीयांवरती अनंत असे उपकारच आहेत असं आपण म्हणायला पाहिजे, कारण त्यानं सतीप्रथा जी आहे ती बंद केली. कारण सतीप्रथा आपल्या सर्वांना माहिती आहे की जर का पतीचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला देखील त्या पतीच्या चितेवरती जिवंत या ठिकाणी जाळण्याची प्रथा आपल्यामध्ये होती, अनिष्ट प्रथा आपल्यामध्ये होती आणि ती बंद करण्याचं काम या गव्हर्नरने केलं. 145 नंबरला बघा. कोणता व्यक्ती हा प्रबोधन काळामधील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते? रॉजर बेकन, वास्को दी गामा, लिओनार्डो दा विंची किंवा यापैकी नाही? तर लिओनार्डो दा विंची हा अतिशय महत्त्वाचा व्यक्तिमत्व आहे जो की काय करायचा, प्रबोधन काळामध्ये लोकांना जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करायचा. लिओनार्डो दा विंची आपल्या सर्वांचा परिचय आहे. मोनालिसाचं चित्र त्यानं काढलेलं आहे. मृत समुद्राची क्षारता किती आहे? 22%, 41%,
332% किंवा 155%. तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर विचारण्यात आलेलं आहे की आपण सांगू शकतो मृत समुद्राची जी सरासरी क्षारता आहे ती आहे 332%. ठीक आहे. 147 नंबरचा प्रश्न आहे, प्रेयरी प्रदेशामध्ये मृदा कोणत्या पिकाला उपयुक्त आहे? गहू, मका, ज्वारी, तांदूळ. तर या ठिकाणी जे आहे प्रेयरी प्रदेशामध्ये जी मृदा असते तर ती कोणत्या पिकासाठी जास्त उपयोगी आहे असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की गहू या पिकासाठी ती जी माती आहे, मृदा आहे, ती जास्त उपयुक्त आहे. 148 नंबरचा प्रश्न आहे, इजिप्तमधील कोणत्या कालव्याद्वारे आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते? किल, पनामा, सुएज किंवा अल्बर्ट. तर इजिप्तमधला सर्वात महत्त्वाचा जो कालवा आहे तो आहे सुएज कालवा. याच्यामध्ये संपूर्ण जगभरामध्ये जे आहे जलवाहतूक चालते. आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न 149 नंबरचा प्रश्न, किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी म्हणजे नेमकं काय? बुरुज, बालेकिल्ला, माची किंवा पठार. तर याला उत्तर आहे माची. माची म्हणजे काय तर किल्ल्याच्या चढणीवरती नैसर्गिकरित्या जे आहे सपाट झालेला भाग की त्या ठिकाणी आपण काही वेळ थांबू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणायचं माची. आणि आता आपला शेवटचा प्रश्न, शिवरायांनी तोरणगडाचे कोणते नामकरण केले? रायगड, राजगड, सिंहगड किंवा प्रचंडगड. हा प्रश्न मागच्या TETच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि इथे आपल्याला चूक अजिबात करता कामा नये. जे तोरणगड आहे त्याचं नाव छत्रपती शिवरायांनी जे आहे राजगड असं केलेलं आहे. काय उत्तर असेल? राजगड, ऑप्शन नंबर बी. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे 60 प्रश्न जे की सामाजिक शास्त्राचे होते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला यामधून जे आहे बरीचशी माहिती मिळालेली असेल. व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण अजूनही जर काही टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरला आपण संपर्क करा आणि आजच ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे.